आज मी तुम्हाला झटपट अशी कोशिंबीर सांगणार. कोशिंबीरसाठी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक मीडियम साईजचा कांदा, टमॅटो, काकडी, कोथिंबीर, हिरवी मिरची, दही आणि शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर आणि चवीनुसार दही, जितकं दही लागतं ते ॲड करणार आहे आपण. तर तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर कांदा बारीक चिरून एका पातेल्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर मिरची, तुम्हाला जितकं तिखट आवडली तुम्ही तितकी मिरची ॲड करू शकता. बारीक चिरून मिरची ॲड झाल्यानंतर काकडी घेतलेली आहे मी, ही चांगली काकडी आहे. ह्याच्यामध्ये पाणी जास्त नाही, या काकडीमध्ये हिरवी काकडी घ्यायची. तर ही काकडी चांगली बारीक चिरून घेतलेली, ही पण तुम्ही बघू शकता. साल काढलं तर काढू शकता, नाही तर असंच तुम्ही बारीक चिरून घ्यायचं, ते पण त्या पातेल्यात ॲड करायचे. काकडी बारीक झाल्यानंतर कोथिंबीर घ्यायची, थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून त्या पातेल्यामध्ये ॲड करायचे. टमॅटो पण घ्यायचं आहे, थोडंसं बारीक चिरून त्या पातेल्यामध्ये ॲड करायचं आहे. तर तुम्हाला घरामध्ये जे काही दुसरे व्हेजिटेबल असेल जसे की गाजर, बीट, मुळा वगैरे असेल तर ते पण तुम्ही चांगलं किसून किंवा बारीक चिरून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, जेणे की कोशिंबीर जरा हेल्दी होईल. तर तुम्ही बघू शकता हे सर्व बारीक चिरून झालं. सर्वात प्रथम थोडंसं चवीनुसार मीठ, साखर, शेंगदाण्याचं कूट सर्व घातलेलं आहे. आता मी घरी लावलेली दही आहे, तर घट्टसर दही आहे, तर ही पण दही मी ह्याच्यामध्ये ॲड कर, जितकं दही मागेल तितकं दही घालून ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की झटपट होणारी कोशिंबीर तयार आहे. अगदी 2 मिनटामध्ये होणारी, आपण गरम खाऊ शकतो त्याला.